जेव्हा आपण मदत करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये काय प्रक्रिया चालतात, हे मी तुम्हाला आता सांगत आहे. जेव्हा आपण कधी-कधी काय होतं, की आपण आपल्या विचारांमध्ये इतके गुंतलेलो असतो, की आजूबाजूला इमर्जन्सी सिच्युएशन आहे, मदतीची गरज आहे, याचीही आपल्याला जाणीव होत नाही. म्हणजे समजा तुमचा इंटरव्ह्यू आहे आणि तुम्ही 5 मिनिटं ऑलरेडी उशिरा आहात. तुम्ही खूप वेगाने चाललेला आहात, चालत-चालत चाललेला आहात आणि तुमच्या बाजूला रस्त्यावरती एक माणूस चक्कर येऊन पडला. तर तुम्ही त्या व्यक्तीला मदत करणार की तुम्ही जाणार? की तुमचं लक्ष तरी जाईल का त्या सिच्युएशनकडे? कदाचित नाही. पण तेच जर तुम्हाला पोहोचण्यासाठी अर्धा तास आहे. अर्धा तास तुम्ही वेळेच्या पुढे आहात आणि अशा वेळी मदतीची शक्यता जास्त असते. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन कडे लक्ष जाणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर कधी-कधी काय होतं जेव्हा इमर्जन्सी सिच्युएशन असते त्या ठिकाणी ना जे बघणारे असतात, ते खूप जास्त असतात.